हे घ्या नाल पाणी. नाही मला नको. घ्या ना, उन्हात चांगलं असतं. या. नाही मला ना अनइझी होतंय म्हणून. अरे अनइझी फील होतंय, नाल पाणी बरं पडेल. घ्या ना. थँक्स. रेवती बरं वाटत नसेल तर घरी गेल्यावर राधिका मॅम कडून ते मेडिसिन घ्या. मला एकदा असंच होत होतं तेव्हा मॅमने कसला तरी तो काढा केला होता. अरे वहिनी ना ऑलराऊंडर आहेत. तुम्ही ना खूप लकी आहात, अशी मस्त बेस्ट फ्रेंड मिळाली आहे. अरे तुमचा असिस्टंट आला नाही अजून. येईलच इतक्यात. यायला हवा होता एमाना. सॉरी मॅम, लेट झाला. इट्स ओके. कुणाल, मीट माय फ्रेंड्स. हाय. हॅलो सर. हॅलो मॅम. हाय. हॅलो. मॅम मला इथे सांगते, आम्हाला तुझी मदत हवी आहे एका कामासाठी. मदत? आणि माझी? कुणाल, तू शनाला ओळखतोस ना? हो, पण तिचा काय संबंध? माझा एक मित्र आहे, गुरुनाथ सुभेदार. आधी येऊ सर? हाँ ये रघु. सर कॉफी. हाँ एक काम कर, आनंद सरांना बोलव जा. सर ते कुठे ते क्लायंटला भेटायला गेले सर ते. क्लायंटला? हो सर. ते कुठल्या? सर मलाही माहित नाही सर, पण ते म्हणत होते सर काहीतरी. जेनीला माहिती आहे. सर ते जेनी मॅडम पण आपलं बाहेर गेल्यात सर. जेनी पण गेली? हो सर. नाही सर, पण गेलेत सर. पण येतील सर लवकर, म्हणजे लवकर येतील सर. हो. काय गंमत चालली आहे का? माझा स्टाफ कुठे चाललाय मलाही कल्पना नाहीये. सर ते काही काम होतं. जातो. हो सर. आनंद आणि जेनी गेलेत तरी कुठे? कुणाल, प्लीज से समथिंग. आय मीन हेल्प अस. हो मित्रा, तू जर हो म्हणालास ना आमच्यासाठी खूप मोठी मदत होईल. काय झालं कुणाल? मॅम आय एम रिअली सॉरी, पण मी तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. का? काय झालं? का मदत का नाही करू शकणार? कुणाल, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. वी रिअली नीड युअर हेल्प. असं का म्हणतोयस तू कुणाल? तुलाही शनायाचा राग आलाय. तुलाही फसवलं ना तिने. आणि आम्ही सगळी परिस्थिती तुला समजावून सांगितली. त्या शनायामुळे एका बाईचं आयुष्य पार बदलून गेलं. ती आणि तिचा मुलगा निराधार झालेत. मॅम तुम्ही हे सगळं सांगून मला इमोशनल ब्लॅकमेल नका करू प्लीज. आय नो की तू शनायावरती मनापासून प्रेम केलंस, पण तिने तुला फसवलंय आणि आता आपण तिला धडा शिकवायचा आहे. हो, पण हे सगळं करताना मला सतत तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागणार आहे आणि तेच नकोय मला. मला तिला विसरताना खूप त्रास झालाय मॅम. मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. तिने त्याचा फायदा उचलला, माझ्याकडनं पैसे उकळले. पण आता मी तिला पूर्णपणे विसरलोय मॅम. आय जस्ट हेट हर. सो आय एम सॉरी, पण मी तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. एकदाच, फक्त एकदा मदत कर आम्हाला. मॅम प्लीज नको. म्हणजे मी तुमच्या फ्रेंड बद्दल मला खूप सिंपती आहे. शनाया खूप फसवी आहे.
मला तिच्याकडनं फक्त माझे पैसे हवेत, बाकी काही नाही. सॉरी, पण मी यात तुमची मदत नाही करू शकणार. अरे रुक ना भाई, मेरे भाई, क्या है तू अगर मदद कर देगा ना किसी का भला हो जाएगा यार, प्लीज. सर प्लीज मला यात अडकवू नका. मॅम प्लीज. कुणाल प्लीज. मॅम मला नाही अडकायचं यात. तुम्ही मला हवं तर नोकरीहून काढून टाका. मला यात नाही अडकायचं. मला ती शनाया माझ्या लाईफमध्ये नको आहे मॅम. परत आय एम रिअली सॉरी मॅम. वन मिनिट. अरे सर, प्लीज टॉक टू हिम. जाऊ दे त्याला, आता तो ऐकणार नाही. तो खूप हर्ट झालाय शनायामुळे, राधिका वहिनी सारखाच. कमाल आहे बकुळे तुझी. तुझ्या सगळ्या बायकांच्या मदतीने चांगला इंगा दाखवला शण्याला. अहो, आणि राधिका ताई बरोबर होत्या ना. अशा बोलल्या ना, दात पडकीला बोलताच येत नव्हतं बघा. अहो ना नानीजी, तिला बिलकुल बोलता येत नव्हतं आणि सारखी म्हणत होती तुझा तुझा तुझा. पण या बायका कसल्या ऐकतायत. त्यांनी तिच्याकडनं सगळं वदवूनच घेतलं आणि तिचे पगारचे पैसे वसूल करून दिले. वय जी, वय वय वय. ए बोकळे, तुझ्या पगारातून आता पार्टी पाहिजे आम्हाला सगळ्यांना. हो काहीतरीच काय. असं काय हो नानीजी, असू दे की. हो नानाजी, आईस्क्रीम आणायचं का? दाशाने ते पडलेत आईस्क्रीम आपण खाऊया. नानीजी, आता शेण्या माझ्या वाटेला येणार नाही बरं का. बरं बाई, तुमची युनियन आहे ते फार चांगलं आहे. मग असायलाच पाहिजे. अगं नाहीतर या कष्ट करणाऱ्या बायकांना, या धुणी भांडी करणाऱ्या बायकांना न्याय कुठून मिळणार ग. कसं आहे, युनियन असली ना की एकजूट असते. नानीजी, अहो राधिका ताईनी कायदा दाखवून शेण्याचं तोंडच गप करून टाकलंय बघा. राधिके, एकदम योग्य मार्गाने चालली असतो. मागे नाही का त्या गुरुनाथाला तिच्या वडिलांनी कायद्याच्या भाषेत तोंड बंद केलं, पण ही शनायांना फार त्रास द्यायला लागल्या. म्हणजे तुला सुद्धा आणि तुला मदत करणाऱ्यांना सुद्धा. तिला असं सळो की पळो करून सोडून स्वतःचे घर सोडून गेली पाहिजे. पण नाही नानाजी, नानीजी बरोबरच बोलून राहिले. जोपर्यंत हे तिच्या बाजूनी येत ना, तोपर्यंत ती घर सोडून नाही जाणार. सगळ्यात आधी यांच्या मनातनं तिला उतरवली पाहिजे, मग ती आपोआप माझं घर सोडून जाईल.